मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करतो. तुम्हा सर्वांचं दैवत, मराठी मनाचं मानबिंदू, हृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज कुर्ला फेस्टिवल 2026 माझं तिसरं वर्ष, चौथं वर्ष. या चौथ्या पर्वाच्या उद्घाटनाप्रसंगी किंबहुना ज्यांनी ही संकल्पना कुर्ल्यासारख्या मुंबईमधील एका कॉर्पोरेट ह्या जगामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली आणि जी यशस्वी करून दाखवली आहे सलग चौथ्या वर्षी, ते शिवसेनेचे सन्माननीय आमदार, माझे विधिमंडळातील सहकारी सन्माननीय मंगेशजी गुडाळकर साहेब, विभाग प्रमुख माननीय श्री विनोदजी कांबळे, महिला विभाग प्रमुख श्रीमती शांताई सुर्वे, विधानसभा प्रमुख नंदूजी राणे, श्रीमती उज्ज्वलाताई शहा, महिला विभाग प्रमुख, तरुण नेतृत्व जय गुडाळकर, त्यांचे सर्व सहकारी, ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या जोरावरती, ज्यांच्या मेहनतीने आज हा कुर्ला फेस्टिवल यशस्वी होताना दिसतोय, ते सर्व शिवसैनिक, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, आज खरं तर 2 दिवसापूर्वी, परवाच्या दिवशी रात्री आणि काल खरं तर कन्फर्म झालं, मला नंदूजी राणे आणि मंगेशजी गुडाळकर यांचा फोन आला की अशा पद्धतीने कुर्ला फेस्टिवलचं मी आयोजन करतो, आपल्या हस्ते ते उद्घाटन करायचं मानस आहे. आणि मी सांगितलं मी मतदारसंघामध्ये आहे, त्याच दिवशी, आजच्या दिवशी मी मुंबईकडे मी येणार आहे. म्हटलं मला 5 मिनिटं येतानाच मला उद्घाटन प्रसंगी यायला काय हरकत नाही, मला यायला जमतंय आणि लगेचच मी होकार दिला. परंतु माझ्या मनामध्ये आता अनेक फेस्टिवल आम्ही मुंबईमध्ये त्याचं आयोजन होताना आम्ही पाहतो आणि माझ्या मनात जी संकल्पना होती की कशा पद्धतीचं कुर्ला फेस्टिवल असेल, त्याच्या 100 पटीने जास्त चांगलं मला इथे आल्यानंतर मला चित्र इथे दिसलेलं आहे. म्हणजे एखादी फेस्टिवल आपण कशामध्ये राबवू शकतो, ते आपण कशामध्ये यशस्वी करू शकतो. मला वाटतं मंगेश गुडाळकर सारख्या एका शिवसैनिकानेच हे करून दाखव, अन्य कोणाचं हे काम नाही. हे काम हे शिवसैनिकच करू शकतो. मंगेशजींनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की शाखा प्रमुख असताना त्यांनी मालवणी जत्रा इथे भरवली होती आणि कोंबडी वडे हा कोकणातला पदार्थ त्या मालवणी जत्रेमधील एका आपल्या कार्यकर्त्यांनी तिथे एक स्टॉल लावला होता आणि आज त्याचं हॉटेल झालं आणि प्रसिद्ध हॉटेल झालं. मला वाटतं अशा फेस्टिवलच्या माध्यमातून किंवा अशा फेस्टिवलकडे बघत असताना फक्त मनोरंजन म्हणून न बघता ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून मला वाटतं 22 दिवस म्हटलं, 22 दिवस सातत्याने हे फेस्टिवल इथे चालणार आहे. 22 दिवस ज्यावेळेला एखादं फेस्टिवल उभं राहतं, इथे असलेल्या खेळणे आणि मनोरंजनाच्या माध्यमातून जे काही आर्थिक उलाढाल होते, महिला बचत गटाकरिता जिथे काही स्टॉल आहेत, परत 100 की 150पेक्षा जास्त स्टॉल इथे आपण उभे केले, त्या माध्यमातून होणारी जी आर्थिक उलाढाल आहे, मला वाटतं ती जास्त महत्त्वाची. आणि 22 दिवस सातत्याने जेव्हा एखादं फेस्टिवल इथे चालतं, इथल्या असलेल्या परिसरामधील जनता इथे येऊन फक्त आनंद लुटणार नाही आहे, तर इथे जे काही इथे आर्थिक उलाढाल करतील त्याच्याने जे काही इथे आर्थिक सहाय्य इथल्या लहान कुटुंबापासून ते अगदी मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत जे साडेती सहाय्य मिळणार आहे, मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं आपण जेव्हा असं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देता, त्यावेळेला आपण एक चांगली आर्थिक घडी आपण आपल्या विभागामध्ये बसवता आणि त्याकरता असे फेस्टिवल हे अतिशय महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणून मी मंगेशजी आपलं आणि आपल्या सर्व शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो. आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत, वंदनीय बाळासाहेबांनी 80% समाजकारण 20% राजकारण हे जे मूलमंत्र दिलं, ते खऱ्या अर्थाने मुंबईमधल्या शिवसैनिकांना आजपर्यंत पाळत आलेलं आणि ते राबवत आलेलं आहे. आज अशा फेस्टिवल माध्यमातून आज ही काही समाजसेवा आपण जी काय आपण जनतेची करतोय,
होय, ह्याला समाजसेवाच म्हणायला लागलं, ह्याला मनोरंजन हे रूप देऊन चालणार नाही. फेस्टिवल जरी असलं तरीसुद्धा ही आर्थिक जे काही इथे जी काही उलाढाल होते ती समाजसेवाच म्हणावी लागेल. आणि मला वाटतं आपल्या ह्या शिवसैनिकांच्या होणाऱ्या ह्या समाजसेवेच्या माध्यमातून नक्कीच एक चांगलं उदाहरण आपण हे मुंबईमध्ये आपण इथे राबवत आहे. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. होय, मुंबई म्हटल्यानंतर बहुतांश कोकणवासी मुंबईमध्ये आहेत आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आज मी ज्या भागातून नेतृत्व करतो, मी ज्या भागाचं दुसऱ्यांदा आंदोलन निवडून आलेलो आहे. माझे दापोलीकर, आमचे खेडचे, आमचे बंडगडचे देखील अनेक मंडळी हजारोच्या लाखोच्या संख्येने इथे राहते. नक्कीच आपल्या कोकणामधील देखील कोकणवासियांना मुंबईमध्ये आधार द्यायचं काम अशा फेस्टिवलच्या माध्यमातून होत आहे. आणि जसजशी शिवसेना मोठी मोठी होत गेली तसतसं अशा फेस्टिवलचं स्वरूप देखील मोठं होत गेलं. मला वाटतं भविष्यामध्ये मंगेशजी गुडाळकर आज तिसऱ्यांदा विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत. पुढचं वर्ष देखील 100% आपण पुन्हा एकदा विधानसभेवरती असालच, ह्याच्यावर देखील मात्रही शंका नाही. परंतु आज शिवसेनेचे नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची नजर जो कार्यकर्ता मेहनत घेतो, जो कार्यकर्ता शिवसेना वाढवतो, जो कार्यकर्ता आज आपला पक्ष वाढवतोय, अशा कार्यकर्त्यावरती माननीय एकनाथ शिंदे साहेबांची अगदी परखी नजर असते. आणि कुडाळकर साहेब आपल्यावरती देखील शिंदे साहेबांचा अपार प्रेम आहे. 100% भविष्यामध्ये आपली देखील चांगली संधी माननीय एकनाथ शिंदे साहेब देतील. आणि माझा विश्वास आहे की आज एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून विधिमंडळामध्ये आपण जे काही कार्य करताय, आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण जे काही कार्य करताय, नक्कीच ह्याला चांगलं एक पोच पावते. या मेहनतीला माननीय एकनाथ शिंदे साहेब भविष्यामध्ये देतील. आणि आता आपली पुढची पिढी देखील, आज जय देखील अतिशय चांगल्या पद्धतीने इथे काम करतोय, तरुणांना एकत्र करायचं काम करतोय. मी त्याला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो. शेवटी आज कुटुंब म्हणून शिवसेना हे एक कुटुंब आहे असं वंदनीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे. आज या कुटुंबाचा भाग म्हणून, या कुटुंबाचा एक तरुण भाग म्हणून किंवा एक तरुण सदस्य म्हणून, नक्कीच एक विधिमंडळातील सहकारी म्हणून, एक भाऊ म्हणून नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत मी कायम राहीन. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावरती जी काही जबाबदारी दिलेली आहे, या जबाबदारीच्या मार्फत आपला शिवसेना पक्ष कसा वाढेल, आपल्या ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून जे काही तुम्ही कार्य करू पाहताय, या कार्याला मी कसं सहकार्य करू शकेन, याकरता आपण जेव्हा केव्हा मला हाक माराल, नक्कीच आपल्या सर्वांच्या मदतीकरता हा योगेश उद्यम कायम असेल, हा शब्द मी देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व शिवसैनिकांचं आज कुर्ला फेस्टिवल 2026 निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.